नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र टेम्पलवर DP. तर मित्रांनो, आपली ही गाडी आहे महिंद्राची विरो 1.5 एक्सेल. मित्रांनो, हिला पहिल्यांदा प्रॉब्लेम झाला होता 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर प्रॉब्लेम झाला दुसऱ्यांदा 15 डिसेंबरला आणि शेवटचा आता जो प्रॉब्लेम होता डेपचा 22 डिसेंबरला. तर त्यानंतर आम्ही त्यांना मेल वगैरे केले होते महिंद्रावाल्यांना, त्याच्यावर त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे. आणि 22 डिसेंबरला दुपारी महिंद्राची टीम आमच्या स्वतः घरी आली होती वळकवाडीला लोणाण्यामध्ये. त्यानंतर ते आपली गाडी घेऊन गेले आणि 23 डिसेंबरला त्यांचा मला परत कॉल आला दुसऱ्या दिवशी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की स्टार्टिंगला ते बोलले की गाडीमध्ये जी आपली डेपची जी टाकी आहे त्या टाकीमध्ये त्यांना साधारण जेव्हा त्यांनी वरच्यावर बघितलं तर त्यांना असं वाटलं की त्या टाकीमध्ये फेविकॉल कोणते टाकलेलं आहे चुकून. काय टाकलेलं आहे? फेविकॉल. ओके. हां, तर त्याच्यानंतर त्यांनी रिचेक केलं दुसऱ्या दिवशी 24 डिसेंबरला. तर 24 डिसेंबरला त्यांचा मला परत एकदा कॉल आला. तर ते म्हणले साहेब की तुमच्या डेपच्या टाकीमध्ये डिझेल आढळलेलं आहे. डिझेल आढळल्यामुळे ते म्हणले की साहेब हा मॅन्युफॅक्चरिंग प्रॉब्लेम नाही आहे, हा म्हणजे ह्युमन एरर आहे एक प्रकारे. म्हणजे कुणी जरी चुकीने त्याच्यामध्ये कुणी जाणून बोलून डिझेल टाकलेलं आहे किंवा माझ्या चुकीने त्यांचं असं म्हणणं की डिझेल पडलेलं आहे डेपच्या टाकीमध्ये. हां, डेपच्या टाकीमध्ये. ओके. तर त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब आता जे आपण त्यांना बोललो होतो की आता ही आपली गाडी वॉरंटीमध्ये आहे बरोबर. ओके. तर मी त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब हे जे आहे हे ह्युमन एरर आहे, म्हणजे आपल्या चुकीमुळे झालेलं आहे. ओके. ते मला बोलले की साहेब तुम्हाला आता जे गाडीचा जो खर्च आहे तो 26,000 रुपये खर्च तुम्हाला करावा लागेल. ओके. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हणलं साहेब माझ्याकडे एवढे पेमेंट नाही आहे, मी नवीन गाडी घेतलेली आहे, 10 डिसेंबरपासून माझी गाडी बंद आहे आणि आज जवळजवळ साहेब 25 डिसेंबर 15 दिवस झाले माझा धंदापाणी पण बंद आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली तर आणि त्यांना बोललं की साहेब माझ्याकडे एवढे पेमेंट नाही आहे. तर त्यांनी ते मान्य केले आणि एक साधारण आज 27 डिसेंबर आहे. 27 डिसेंबरला त्यांनी आपली गाडी बनवून दिलेली आहे आणि त्यांना मी जे मेल केले होते त्या मेलवरती त्यांनी मला रिस्पॉन्स दिलेला आहे. तातडीने ॲक्शन घेतली. तातडीने त्यांनी ॲक्शन घेतली. दीपाली मॅडम असतील, त्याच्यानंतर आपले नितीन साहेब साळुंके आहेत सैदरी मोटरचे, त्यांनी सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स दिला. तर मी महिंद्रावाल्यांना एवढीच विनंती करतो की कुणाच्या पण गाडीला असा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लगेच ॲक्शन घ्यावी. कारण की हे बघा आता ही गाडी आपली आहे, याच्यावर आपण कमवतो. घरी गाडी जर बंद राहिली तर सगळंच बंद होतं. तर माझी एवढीच विनंती आहे महिंद्रावाल्यांना की कुणाच्या गाडीला प्रॉब्लेम असेल, मी असतो किंवा दुसरं कोणी असू द्या, कुणाच्या गाडीला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तात्काळ लगेच स्वरूपात त्यांना नाही का म्हणजे मदत करावी. बस एवढंच बोलन मी. बरं, तुमचा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा? आता गाडीचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण वापरली 2 दिवस, म्हणजे आज 29 तारीख आहे, 27 डिसेंबरला आपण गाडी आणलेली आहे. 2 दिवस मी व्हिडिओ नाही बनवला, बोललो जरा नाही का गाडी ट्रायल घ्यावी व्यवस्थित. तर आज 29 डिसेंबर आहे, तर 2 दिवस मी गाडीची ट्रायल घेतलेली, म्हणजे गाडीची भाडी पण मारलेली आहे. तर अजूनपर्यंत तर काय मला कसलं इंडिकेटर आलेलं नाही आहे. तर आता मी हा सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. पहिला सुद्धा व्हिडिओ शेअर केला होता मी 22 डिसेंबरचा आणि हा सुद्धा आता व्हिडिओ शेअर करणार आहे आणि सगळ्यांना टॅग करणार आहे. ओके.